वर्ष जर अजूनही छत्रपती जशी तशी आहे कीर्ती. 18 पगड जातीला समाज माझ्या राजांची प्रेमानं करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती. आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती. त्या राजाच्या यानं धरती पावन झाली आणि छत्रपतीला घडवण्याचं काम माझ्या जिजाऊ मातेने केलंय. कसे घडलेत राजे? माझी जिजाऊने माझी जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिना तलवार दिली तीसरा साक्षात तुळजाभवानी. कशी होती तलवार? चमके शिवबाची तलवार.
अशा वजनदार राष्ट्रातली आपण माणसं आहे. आणि शिवाजी महाराजांच्या विचारानं पेटून उठलेला आधुनिक काळातला मावळा म्हणजे आदरणीय मनोज जरांगे पाटील. बोले ताईचा चाले, जसं बोलले तसं चालले, म्हणून समाज त्यांना वंदनीय ठरवतो. त्याचं हे कारण आहे. आणि तरुण मुलांना तुम्ही सुद्धा छत्रपतींचे मावळे आहात. कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा, निर्व्यसनी जीवन जगा, आई वडिलांची सेवा करा, विचार उच्च ठेवा, लढायला शिका. बापाची इष्ट मजा करू नका, स्वतःच्या मनगडाचे धमक जगाला दाखवा. तरुणांनो लढा रे लढा, व्यसनांना जमिनीत गाडा, कुविचार मनातून काढा, तुमच्याच अंगणात पडेल चांदण्यांचा सडा. तरुणांनो लढा रे लढा, लढायला शिका. आणि आदर्श कुणाचा घ्या? अहोरात्र सीमेवर तटस्थ खडा. कोण? माझा सैनिक जवान. थंडी पडली तर माणूस पॅक बांधून कीर्तनाला, स्वेटर, चादर, मफलर. -डिग्री मध्ये भारत देशाच्या सीमा त्यांनी शाबूत ठेवलेल्या आहेत. ते उभेत म्हणून आपण बसतोय, त्या जागेत म्हणून आपण झोपतोय, रात्र डोळ्यामध्ये तेल घालून भारत मातेची सेवा करतायत. त्यांच्या जीवावर इकडे आपण सत्य करतो. आर्मीतल्या जवानांसाठी जोरदार टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आणि कुणाची लेकरं आहेत? तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्याची, शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची, वारकऱ्याची, गोरगरिबाची पोर आहेत आर्मीत. एका तरी आमदाराचा पोरगा आहे का आर्मीत? नाही. खासदाराचा नाही, मंत्र्याचा नाही. तुम्ही तर भाषणातले बोंबालता, आम्हाला देश सेवा करायची. या आमची लेकर करतात ही कोणती सेवा आहे? ही का अमेरिकेची सेवा करतात का? भारत देश सांभाळतात ना. हाय तुम्हाला समाजसेवन देश पाठवा ना. तुमचा पोरगा आर्मीत आहे का? धमाक. तुमची काय लोकांच्या मुंड्या मुरगळाला ठेवल्यात का? गोळ्या आम्ही खायच्या आणि माल तुम्ही दाबायचा. सर्वसामान्य माणसं देश घडवत असतात आणि मोठी माणसं देश बिघडवत असतात. म्हणून लाल बहादूर शास्त्री म्हणाले, जय जवान जय किसान. किसान आणि जवान रिअल हिरो कनाय देशाचा खऱ्या अर्थाने. त्यांच्या जीवावर देश चालतो. शेतकरी इकडे धान्य घाम गाळून काळ्या मातीतून तो सोनं पिकवतो. किती शेतकरी संकटातून गेला मधल्या काळामध्ये. निसर्ग विरोधात सरकारचा मेळ नाही. आडतीवाले वजनात माल हाणतात येईल. शेतकऱ्याचा नका तळतळाळ घेऊले कष्टातून कमिवलेला असतो. आणि ते शेठ जे त्या दुकानात बसते गहू बघत चष्म्यातून, जरा भिजलाय काय, थोडा रेट कमी द्यावा लागेल. जरा दारे दारा येर रातच्या 12ला रानात, मग कळून तुला कसा गहू भिजतो. किती थंडी, रातची लाईट आहे शेतकऱ्याला. मागल्या हिवाळ्यात एक बातमी आलती, कोर्ट 11ला उघडता. आता बी म्हणले 11च्या पुढं उघडायचा असं आमचा चालू आहे कायदा. 12च्या पुढं उघडलं पाहिजे का? हिवाळ्याच्या काळात जज साहेबाला थंडी वाजते. 11ला थंडी जजला वाटते, म्हणून तुम्ही कोर्ट लेट उघडण्यापर्यंत निर्णय घेऊ शकता. आणि शेतकऱ्याला रातची लाईट देता. कसं जगायचं त्यांनी? त्याला संसार नाही, त्याने काही हे आनंद जगाचा घ्यायचा नाही का? त्याला कायम दलिंदरण बेकारीच ठेवायचं ठरवलंय का तुम्ही? काय परिस्थिती, कोणाला पकड? ते विजय मल्ल्या पळाला ना राव, एवढं 1000 कोटीचं कर्ज काढून त्याचा मेळ सुद्धा नाही तिकडे, तो मजा करतोय परदेशात. आणि सरकार कोणाला पकडते? आकड्या ज्याने मोटर चालू केली त्याला. तुम्ही त्याला पकडा ना. पोलीस बांधव कोणाला पकडते? तर ज्याला हेल्मेट नाही, लायसन गडबडीत आलं विसरून त्याला रस्त्याला अडून त्याची लुटमार करायची. खरा विचार. अरे ही मोठी गेली ना लुटून, त्यांचं कर्ज आम्ही फेडतोय सध्या. आपल्या प्रत्येकाच्या डोक्यावर काही ना काही टक्केवारी आली म्हणे त्या मल्ल्याची. देव गेला पडून तिकडं, त्याला पकडा तुम्ही. आहे का धमक? गरीबाला कवर लुटीता. आणि गरीब माणसं ही संस्कृती, धर्म आणि देशाचा कणा असते. म्हणून तरुणांनो, तुमच्या अंतकरणात आग पेटत ठेवा. तुमच्या आईबापाने एक खस्ता खाल्ल्या, जरा लाजा धारा बोंबलत फिरू नका. डहावे मोकळे करू नका. बावळा त्यांच्या नादी लागून चुकीची पावलं आयुष्यात उचलू नका. संकटात आणि एकदा गुतल्यावर कुणी सोडवा येत नाही कुणाचे कुणी. तुझे ना आमचा दादा ना आमचा भाऊ. मोबाईल बंद करतात, कोण नसतं कुणाचं. नीट राहा, कामधंदा करा, जरा टपऱ्या पिपऱ्या टाका, शेती फिती करा, बायको पोरं आपली लेकरं बळ, आई बाप, धर्म सेवा ही बघा. हिथे बोंबलत फिरायचं कमी करा. धर्माच्या ठिकाणी जागरूक राहा.
जाती धर्मानं सध्या महाराष्ट्र पोखरून काढलाय आणि त्यात परत मराठवाडा आणि त्यात परत बीड आहे आपलं. पण एक वाक्य सांगतो, वेगवेगळ्या जाती धर्माची माणसं आपण मांडीला मांडी लावून बसलो हे फक्त माझ्या ज्ञानोबारांच्या दरबारात होऊ शकतं. हे सत्ता एवढी एक माध्यम राहिले, इथं समाज एक होतो. जात पात धर्म भेद पंथ याचा विचार न करता सकळाशी येते आहे अधिकार. माणसं तोडणं हे राजकारण आहे, माणसं जोडणं हा परमार्थ आहे. माणसं दुसरीकडे एकच कुठं होते, जत्र तर हाना मारे यात्र तर पिऊन देगा नाही. सभेला बी पैसे देऊनच आणावं लागतात. ते बोंबाल त्यात 500 ठरलं 200 मिळालं. ज्यांनी ठेवली त्याचं वाजवून टाकतात, पत्रकारांपाशीच बोबाटा करतात. म्हणजे हाय का समाज सुद्धा राहिलाय का? पण आज एवढा हजारो समाज एवढ्या थंडीच्या कालावधी सुद्धा आनंदाने आपण आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. हे माझ्या वारकरी संप्रदायाची ताकद आहे. इथं जात पात याच्या पलीकडे जाऊन विचार केला जातो. या ठिकाणचं तरी पावित्र्य जपा. राजकारणाच्या ठिकाणी जरूर करा. धर्म मंडपात आपण ज्ञानोबा तुकोबारांची लेकरं आहोत, या भावनेने एक व्हा, तर ही परंपरा पूर्ण टिकणार आहे. आणि हे विचार छत्रपतींनी समाजाच्या मनामध्ये रुजवले. म्हणून तरुणांनो, अहोरात्र सीमेवर तटस्थ खडा, शत्रूंच्या पाडी तो दाडा, त्या सैनिकांसमान अन्यायाला भिडा. तरुणांनो, लढा रे लढा. आणि शेवटचा आदर्श, ज्यांच्या कर्तृत्वानं मुघलशाहीला गेला तडा, अहोरात्र रयतेसाठी जीवाचा धरपडा, आणि ज्यांच्या पदपर्शने पवित्र झाला रायगडाचा कडा. तरुणांनो, लढा रे लढा. लढायला शिका, स्वतःच्या मनगडे धमक जगाला दाखवा. आणि हे तुमच्यावर कर्तृत्व तेजस्वी आहे, तपस्वी आहे, तत्पर आहे, त्याला तरुण म्हणतात. उपदेश हा लहान मुलांना नसतो. ही छोटी छोटी मुलं आहेत ना, त्यांना उपदेश नाही, त्यांना कळतच नाही, ती त्यांच्याच विश्वास असते. वयस्कर माणसाला सुद्धा उपदेश नाही. ज्याचं वय 80च्या पुढे गेले त्याला काय उपदेश करावा? त्यांनी जेवढे दिवे लावायचे तेवढे. उपदेश लहान मुलांना नाही, उपदेश म्हाताऱ्या माणसाला नाही. उपदेशाचं जे वय काही तरणे बांड मुलं जे माझ्या समोर बसलेत, हे महाराष्ट्राची आदर्श पिढी तुमच्यासाठी केंद्रबिंदू. तुम्ही तुमचं तारुण्य देशासाठी, धर्मासाठी, तुमच्या आयुष्यासाठी. आणि हे जगत असताना एकच वाक्य लक्षात ठेवा, बोले तैसा त्याची वंदी न पावली. हे तत्व जर तुम्ही जपाल तर तुम्हाला देवाकडे जाण्याची गरज नाही. तुकोबारे म्हणतात, माझ्यासाठी साक्षात तोच देव आहे अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे देव, तुका म्हणे देव.